हाय गाइस, तो आज मैं तुमको दिखाने वाली हूँ सरसों का साग और मक्के की रोटी, म्हणजेच मोहरीची भाजी आणि मक्याच्या पिठाची रोटी। तर आपण मराठीमध्ये करणार आहोत। ही डिश आहे बंगोली किंवा बिहारी आहे, तर मी आपल्या मराठीमध्ये दाखवणार आहे। तर मी इकडे घेतलेला आहे पालक, 2 जुडी पालक आणि मोहरीची भाजी। तर आपण छान अशी तिला कटिंग करून घ्यायची आहे बारीक बारीक आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला, पण बारीक कटिंग करून घ्यायची आहे, खूप तिला आपण गलवायची आहे। तर अशी ही मी कटिंग करून घेतलेली आहे आणि छान अशी धुवून घ्यायची। तर ती आपण कुकर मध्ये घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या करून 3 शिट्ट्यांनी खूप छान अशी शिजली पाहिजे। तर इकडे आपण भाकरीसाठी कोमीट काढायचं आहे, तर 3 शिट्ट्या करायला ठेवून देऊ आणि इकडे घेऊया आपण पाणी। तर मी 1.5 वाटी पाणी घेणार आहे, 2 वाटी पीठ घेणार आहे, तर चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। तर मला हा पीठ मक्याचं कुठेही बाजारात मिळालं नाही, तर मी मक्के घेतले आणि 1 किलो दळून आणलेलं आहे। तर छान असं उखल काढायचं आपण आणि कोमीट करून घ्यायचं, थंड करायला ठेवूया आपण इकडे। थंड झालं की लगेच मळून घ्यायचं आहे आपल्याला। थंड होईपर्यंत आपण इकडे फोडणी देऊया भाजीला, खूप छान अशी तडका, मस्त पंजाबी तडका। तर इकडे पाहू शकताय तुम्ही, मी घेतलेला इकडे आपली भाजी झालेली आहे रेडी। तिला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे, खूप छान शिजलेली आहे भाजी। तर त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं पीठ घालणार आहोत, मक्याचंच पीठ। भाजी आपली अशी छान ग्रेव्ही सारखी व्हायला हवी, म्हणून त्याच्यामध्ये पीठ घेऊन आपण छान असं हलवून घ्यायचं आहे। इकडे करूया आपण फोडणीची तयारी। तर तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला घालायचं आहे जिरं त्याच्यामध्ये। तर मी आला आणि लसूणचे छोटे छोटे काप पण केलेले आहेत आणि पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। चला तर आपण फोडणी घालूया। तर हे सगळं व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे। तर आपण जिरं छान असं तडका दिलेला आहे, तर ते छान हलवून घ्यायचं आहे। आलं लसूण आणि कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये। कांदा जरा गुलाबीसर झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे, तेही छान हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये घालूया मसाले। तर हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। तर ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा नाही आहे, खूप छान टेस्ट येते अशीच। तर भाजी आपली घालूया त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी हवं तितकं टाकू शकतो आपण, पण एकदम पातळ भाजी नाही करायची आहे आपल्याला ती। तर छान असं आपण उखल काढायला भाजी एक साईड ठेवून द्यायची आहे आणि इकडे आपलं पीठ छान असं मळून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही तरी किती छान आलेली आहे लाल मसाल्याची। तर आपण रोटी टाकून घेऊया छान। 4-5 गोले केलेले आहेत मी। छान अशी पातळ रोटी बनवायची आहे आपल्याला, खूप छान होते ही रोटी, लाटायला तर अगदी सोपी। चला तर वरती पाणी टाकूया आपण आणि छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि मस्त ही अशी पातळ रोटी ना खूप छान तूप लावून खायला खूप मजा येते। तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की पहिलं सबस्क्राइब बटन दाबा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि ही भाजी बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा। तर आपली डिश रेडी झालेली आहे। ही आहे भाजी, ही आहे दही, काकडी आणि आपली मक्के की रोटी। तर मी त्याच्यावरती टाकलेलं आहे थोडंसं तूप, रोटी आणि भाजीवरती। तर छान टेस्ट आहे, तुम्ही नक्कीच ही भाजी ट्राय करा, खूप इतकी टेस्टी लागते ना, खूपच टेस्टी लागते भाजी। तुम्ही ही ट्राय करा